जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. लोकांना आनंद देणाऱ्या, लोकांना आनंद देणाऱ्या, राजीव लोचन असणाऱ्या आणि रघुवंशीय असणाऱ्या, करुणेचा सागर असलेल्या अशा श्रीरामांना सादर वंदन करते. पवनपुत्र हनुमानांनाही सादर वंदन करते आणि इथे असलेल्या रामभक्तांनाही सादर वंदन करून आजच्या विषयाकडे वळू. आता आपण पिता पुत्र बंधू हे सर्व पाहिले, गुरु शिष्याच्या जोड्या देखील आपण पाहिल्या. आणि आता आपणच पाहणार आहोत दोन नातेसंबंध की जे जवळचे आहेत. सर्व नात्यांच्या मध्ये सर्वात श्रेष्ठ असं नातं म्हणजे पती पत्नींचं नातं. त्यामुळे सर्व नाती कधी ना कधी तरी संपतात. भाऊ बहिणीचं संपतं, आई मुलाचं संपतं, पिता पुत्राचं संपतं. की परंतु पती पत्नीचं नातं असं आहे की ते त्यांच्या मृत्यूनंतरही जिवंत राहतात. असं आपल्या इथे म्हटलं जातं की 7 जन्म एकच पती पत्नी असतात. आता त्याच्यासाठी काही व्रतवैकल्य आपल्यामध्ये सांगितले नाही सांगितले, त्यांचा त्याच्यावर विश्वास आहे नाही, हा भाग पूर्ण वेगळा आहे. पण हे नातं परिपूर्ण असं मानलं जातं आणि सगळ्यांमध्ये श्रेष्ठ असं नातं आहे. म्हणून देव आणि भक्त, संत आणि भक्त, परमेश्वर आणि साधक या सगळ्यांच्या मध्ये देखील हे नातं हे मानलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संत विभूती देखील तू वल्लभा मी मानतो असं आपण म्हणतो. याचं कारण एक आहे, म्हणजे हे नातं असं चिरंतन का आहे. तर हे नातं चिरंतन असण्याचं खूप मुख्य कारण म्हणजे मी जसं सांगितलं की हे नातं कधी संपत नाही, तेच तेच पुढे चालू राहतं. असं म्हणलं जातं की खरोखरच 7 जन्म तेच पती पत्नी पुढच्या जन्मात एकत्र येतात. आता हे खरं आहे का खोटं आहे, त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, हा भाग आलाहिदा. पण हे म्हणलं जातं एवढं मात्र नक्की. थोडंसं पुढे आलात तर माझं बोलणं तुम्हाला ऐकायला येईल. माईक चालू राहू दे, नाही तर नको राहू. थोडंसं पुढे या तुम्ही, मागे बसलेले पुढे या जरा. या या नात्यांमध्ये सुद्धा चिरंतन असण्याचं एक पहिलं कारण म्हणजे असं आहे की याच्यामध्ये पूर्णतः समर्पण आहे. आणि पती आणि पत्नींचे सुद्धा आत्मा एक आणि शरीर दोन अशी कल्पना आमच्या याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्येच म्हणून यामधनंच या सर्व विचारामधनंच की विवाह संस्कार आणि एकूणच कुटुंब पद्धती किंवा कुटुंब हा सगळा संस्कारातून पुढे आलेली दिसते ही प्रथा. आणि या प्रथेमध्ये काय आहे तर विवाहाचं कारणच काय आहे तर विवाहाचं कारण असं आहे की कामविकार हा संयमित ठेवून पुढे उत्तम प्रजनन करणं किंवा वंश सातत्यासाठी विवाह हीच कल्पना आपल्या संस्कृतीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर आहे. की उत्तम नागरिक बनवणारी संतती निर्माण करणं, त्याच्यावर उत्तम संस्कार करणं आणि ते समाज कार्यासाठी देऊन टाकणं. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा असं जे म्हणतात ते यासाठीच आहे. आणि हे असं करण्यासाठी दोघांनीही कटिबद्ध असलं पाहिजे. कुठल्याही जोडीमध्ये एक नाही आहे
तर दोघांचे आपल्याला ती वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणला तरी सुद्धा दोघांच्याही गुणसूत्रांमधनं मूल जन्माला येतं. त्यामध्ये काही गुण आईचे आहेत, काही गुण पित्याचे आहेत. तर असं हे पती पत्नींचं नातं हे कसं असलं पाहिजे, तर हे दोन शरीर दोन पण आत्मा एक या पद्धतीचं. आणि म्हणूनच अनेक गोष्टींमधनं या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी सांगतात की साध्या स्त्रीच्या गळ्यातलं असलेलं मंगळसूत्र त्याला दोन वाटे, तर हे सुद्धा काय आहे, तर दोन आत्म्यांची प्रतीक आहेत. आणि ह्या दोन जेव्हा गोल होतो तेव्हा पूर्ण गोल तयार होतो. म्हणजे जसं होतं ना आपल्या इथे जसं म्हणलेलं की पूर्णमद पूर्णमिदम, शून्यामधनं शून्याकडे जायचं म्हणजे संपूर्ण पूर्णत्व, ज्याला आपण म्हणू की एक गोल पूर्ण झाला. म्हणून जेव्हा आहे की एकटं राहणं, एकटा स्त्री किंवा एकटा पुरुष हे पूर्ण पुरुष नाही आहेत. ते जेव्हा दोघं एकत्र येतात त्यावेळेला ते पूर्ण दाम्पत्य असं, म्हणून त्याला दंपती असं म्हणतात. पती पत्नींना एकत्र दंपती असं म्हणतात. आणि याच्यामधनं एक याच्यामध्ये कल्पना आहे की हे नातं कसं असलं पाहिजे, तर हे नातं असं असलं पाहिजे की प्रकृती आणि पुरुष या दोन्ही मिळून संसार निर्माण होतो. समाजाची दोन अंग म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोन्ही मिळून समाज होतो. आणि त्याच्यामधनं पुढे पुढे निर्मिती होत जात, वंश सातत्य राखत राखत पुढे मोठा समाज बनतो. तर हा जो समाज जर बलिष्ठ असायला पाहिजे असेल तर त्याची समाजाची ही दोन्हीही अंग ही बलिष्ठ पाहिजे किंवा योग्य पाहिजे. आणि त्यासाठी जसं पहिल्या दिवसापासून आपण असं म्हणतो आहोत की समाजामध्ये जे आहेत ते ऐहिक सद्गुण आणि आध्यात्मिक सद्गुण हे दोन्हीही असण्याची गरज आहे. आता याच्यामध्ये काय आहे की ज्याला ऐहिक सद्गुण असं आपण म्हटलंय, तर हे पतीमध्ये असेल तर त्याला अनुरूप काय असणार आहे, तर तेच ऐहिक गुण पतीमध्ये नको आहेत, तर त्यांच्यात आध्यात्मिक गुण असले पाहिजे. जर आध्यात्मिक गुण हे पतीमध्ये असतील तर ऐहिक सद्गुण स्त्रीमध्ये असले पाहिजे. अशा अर्थाने दोन्ही सद्गुण एका ठिकाणी जेव्हा होतात तेव्हा ते आदर्श पत्नीचं जोडपं ठरतं. आणि याच्यामध्ये अशी अपेक्षा आहे की स्त्रीने पुरुषाची शक्ती बनून राहावं. ती ज्या वेळेला त्याची शक्ती बनते म्हणजे पूर्णतः अनुरूप असते, त्याच वेळेला समाज हा नेहमी चांगल्या स्थितीमध्ये राहतो किंवा ते जे काही असेल ते कार्य पूर्णतः पूर्णत्वास जातात. मग अशी जी आहेत उदाहरणं, तर ही कल्पना स्पष्टपणे आपल्याला दिसते ती रामायणामध्ये. रामायणामध्ये अशी दोन गोष्टी याच्यामधनं सांगायचा प्रयत्न मी करते आहे की याच्यामध्ये सुद्धा जो ऋषी समाज आहे त्या ऋषी समाजामध्ये या ऋषींच्या ज्या पत्नी आहेत तर ही ऋषींची दाम्पत्य ही सुद्धा शक्ती त्यांच्यामधून राहिल्या अशी दाम्पत्य आपल्याला रामायणात दिसतात. आणि ती कशा पद्धतीत दिसतात की ऋषींचं सुद्धा काय काम आहे समाजामध्ये, तर जसं आपण म्हटलं की ऋषी लोकांचं काम हे एकच आहे की अध्यापन करणं, स्वतः आधी अध्ययन करणं, अध्यापन करणं, तप करणं, त्याच्यामधनं अनेक गोष्टींचं संशोधन करणं, त्यामधली शक्ती प्राप्त करून घेणं. आणि ती हे सर्व कशासाठी करायचं, तर हे सर्व लोककल्याणासाठी करायचं. म्हणून समाजाचं आणि आपलं काहीतरी नातं आहे आणि ह्या समाजाला चांगल्या दिशेने पुढे नेण्याचं काम आणि कर्तव्य हे माझंच आहे. हे जर मी केलं नाही तर ते होणार नाही अशी एक धारणा या ऋषी समाजाची होती. आणि त्यामुळे हे समाजाचं नातं पूर्णपणे निभवलेलं त्या काळच्या ऋषीमुनींनी दिसतं. रामायणामध्ये या ऋषी समाजाचा विचार करायचा झाला तर जसं देशाला किंवा राष्ट्राला पुढे न्यायचं काम यांनी केलं, त्याचप्रमाणे पहिल्या वेळेला आपण असं पाहिलं होतं की यज्ञ ही गोष्ट आपण पाहिली होती. तर हे यज्ञ करणं आणि करवून घेणं हे देखील या ऋषींचं काम होतं. आणि कुठल्या प्रकारचा यज्ञ करायचा आहे की त्या राजाला इच्छित काय आहे, म्हणजे कामनापूर्तीसाठी यज्ञ, निष्काम वृत्तीसाठी यज्ञ. की निष्काम वृत्तीसाठीचे जे यज्ञ आहेत त्यामध्ये ज्योतिष्टोम नावाचा एक यज्ञ आहे, सोमयज्ञ नावाचा एक यज्ञ आहे, धर्मयज्ञ नावाचा आहे, अशी अनेक नावं त्याला आपल्याला सांगता येतील. की या पद्धतीचे पण यज्ञ करणारे काही लोक आहेत की विश्वशांतीसाठी करणारे यज्ञ आहेत की ज्या प्रकारचा यज्ञ हा विश्वामित्र करतात की सर्व शांती, सर्व विश्वशांतीसाठी यज्ञ करतात. आणि त्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी राम मला हवा आहे असं मागायला दशरथाच्याकडे येतात. हे पहिल्याच वेळेला आपण पाहिलं.
तसं या ऋषींनी सुद्धा रामायणकालीन ऋषींची जी कामगिरी आपण पाहिली तर समाजाशी असलेलं, आणि एवढंच नव्हे तर धर्माधिष्ठित समाजाने प्रत्येक समाजातल्या व्यक्तींनी वागलं पाहिजे यासाठी धडपड करणारे आणि त्यासाठी विशेष कष्ट श्रम घेणारे असे हे ऋषी दिसतात की सर्वांनी धर्मानुकूलच वागलं पाहिजे यासाठी हे लोक आहेत. म्हणून त्या काळच्या अनेक राज्यांमध्ये सल्लागार मंडळाच्या ठिकाणी ऋषी मंडळाची स्थापना होती. विशेषतः अयोध्येच्या राज्यव्यवस्थेमध्ये सर्वात प्रथम वरच्या श्रेणीवर आठ ऋषींचं मंडळ होतं आणि त्या ऋषींचे प्रमुख वसिष्ठ ऋषी होते. आता ही पद्धत सर्वच राजांच्या इथे नव्हती, पण ह्या ऋषी मंडळाला त्या काळी त्यांनी घेतलेले अधिकार आणि समाजाने त्यांना केलेले अधिकार बहाल केलेले होते ते म्हणजे असे की या ऋषींचं सर्व समाजातल्या समस्यांकडे, चांगल्या वाईट गोष्टींकडे अतिशय बारीक लक्ष होतं की या समाजामध्ये कोणावर अन्याय होतोय का, कोणाला कोण त्रास देतंय का, कोण उत्तम गोष्टी करतंय का, म्हणजे चांगल्या गोष्टींचं देखील प्रसार सगळ्यांमध्ये करणं, त्याची कीर्ती पोचवणं. मग ती पराक्रमाच्या बाबतीत असेल, ती धर्माच्या बाबतीमध्ये असेल, ती यज्ञ करण्याच्या बाबतीमध्ये असेल, किंवा एखादा राजा खूप धर्मज्ञ आहे तर त्याची कीर्ती वाढवण्यासाठी, त्याची माहिती सर्वांना करून देण्यासाठी असे देखील ऋषी कार्यरत होते असं दिसतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाल्मिकी ऋषी. कारण वाल्मिकी असं म्हणतात, वाल्मिकींना असं वाटतंय की आदर्श राजा की जो धर्मज्ञ आहे, जो पराक्रमी आहे, जो शूर आहे, धर्मानुकूल आहे, प्रजेचं रक्षण करणारा आहे आणि मानवी जीवनामधली जर सर्व क्षेत्र आहेत तर त्याच्यामध्ये सर्वात अग्रणी असलेला आणि आदर्श स्थापित करणारा असा कोणी पुरुष पृथ्वी तलावर आहे का, असा प्रश्न वाल्मिकी नारदांना विचारतात. आणि त्यावेळेला नारद त्यांना असं सांगतात की होय, असा एक राजा आहे की सध्या सांप्रतकालीन असा शब्द वापरला आहे की त्या काळामध्ये अयोध्येचा राजा जो श्री रामचंद्र हा या पद्धतीचा राजा आहे असं म्हणून त्यांनी सगळं रामाचं चरित्र, त्याची जी कीर्ती, कर्तृत्व, त्याच्या ठिकाणी असलेले गुण हे नारदांनी वाल्मिकीला सांगितले. आणि मग त्याच्यावरनंच रामायण नावाचं एक महाकाव्य वाल्मिकींनी रचलेलं दिसतं. म्हणजे ते त्यांनी का रचलं तर त्याच्या मागचा त्यांचा हेतू काय होता, तर लोककल्याणाचा हेतू होता. तर लोककल्याण किंवा लोकहित कसं, तर असा जो दैवत्व प्राप्त झालेला, युगायुगांचं दैवत बनलेला असा जो रामचंद्र आहे, तर ह्याचा जो आदर्श आहे की प्रत्येक नात्यामध्ये, प्रत्येक मानवी जीवनाच्या मर्यादेमध्ये, म्हणजे नरदेह प्राप्त झाल्यानंतर त्याला ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेत राहून सर्व तऱ्हेचे आदर्श रामचंद्रांनी प्रस्थापित केले. आणि अशा राजाचं चरित्र, त्याचा आदर्श पुढच्याही पिढीतल्या लोकांनी ठेवायला पाहिजे, म्हणून हा आदर्श त्यांच्यासमोर राहण्यासाठी रामायण त्यांनी लिहिलंय, या राजाचं चरित्र लिहिलं. आणि विशेषतः जर समाज पुढे न्यायचा असेल, बलिष्ठ करायचा असेल आणि तसंच स्वरूप राहायचं असेल तर मागचा वारसा कसा जपला पाहिजे, जो याचा आदर्श जो रामचंद्रांनी ठेवला तो पुढे प्रत्येक तरुणाने ठेवावा, ही हेतू मनात धरून त्यांनी तरुणांवरती लक्ष केंद्रित केलं. ज्या समाजाला पुढे न्यायचं असेल, समाजाचा उत्कर्ष व्हायला हवा असेल, समाजातल्या चांगल्या परिवर्तनाच्या दृष्टीने राष्ट्राला, समाजाला न्यायचं असेल तर अशा समाजातल्या विचारवंत लोकांनी तरुण वर्गाकडे आपलं लक्ष द्यायला पाहिजे. या तरुण वर्गाला त्यांनी हाती धरायला पाहिजे. तेच या ऋषींनी केलेलं दिसतं. दशरथाच्या ठिकाणी जे अश्वमेध यज्ञ झाला त्यावेळेला या पद्धतीची चर्चा सगळीकडे झाली की सध्या रावण हा सगळ्यांवर अन्याय करतोय, सगळ्यामधला व्यापार हा ठप्प झालाय, अत्यंत दहशत रावणाची माजलेली आहे, अनेक सर्व जाती जमातीतल्या स्त्रिया या रावणाने पळवून नेलेल्या आहेत, अत्यंत कामी प्रवृत्तीचा असलेला, स्त्री सौंदर्याचा शिकारी असलेला हा रावण की या यज्ञयागांना तो विध्वंस करतोय, सर्व लोकांना तो एकत्रित येऊ देत नाहीये आणि अत्यंत मोठी दहशत ही सगळीकडे माजवली. तर ह्या रावणाचा वध झाल्याखेरीज सर्वसामान्यांचं दैनंदिन जीवन सुधारणार नाही. ऋषींना तळमळ होती ती फक्त राजांच्या कल्याणाची नव्हती, तर जे सर्वसामान्य माणसं आहेत या प्रत्येकाचा उत्कर्ष कसा होईल, त्याचं जीवन सुंदर कसं होईल, त्याचं जीवन सुखी कसं होईल, समाधानी कसं होईल, ही तळमळ ह्या ऋषीजनांना.
आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की या सर्वसामान्यांचं जीवन जर सुखी करायचं असेल, त्यांचं रक्षण करायचं असेल, तर यासाठी अशा राजाची गरज आहे की जो रावणाचं पारिपत्य करायला करेल. म्हणून रावणवधाचा हेतू मनात धरून या ऋषींनी अशी सगळीकडे केली. त्यांच्या लक्षात असं आलं की सध्याचे जे राज्य आहेत त्यांच्यामध्ये संघटन नाही, त्यांच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचे एकी नाही, स्वतःपुरते लोक हे पाहत आहेत आणि कोणीही रावणाचं पारिपत्य करण्यासाठी समर्थ नाही. मग अशा वेळेला त्या ऋषी असं म्हणतात, राजा नाही तर आपण एकाच वेळेस असं म्हणू की ठीक आहे, लोक नाहीच करत तर आम्ही तरी काय करणार, जाऊ दे, चालू दे, चालतं. आता आपल्यापैकी 100%पैकी 95% लोक असे आहेत की आता सर्वांना असं वाटतं की नाही, दैनंदिन माणसाचं जीवन सुरळीत व्हायला पाहिजे. 95% लोकांना चांगल्या गोष्टीची आस आहे, ते घडावं असं वाटतं आहे, पण त्यांच्याकडे ते सामर्थ्य नाही, किंबहुना त्यांना तसं ते वाटतंय की आपल्याकडे सामर्थ्य नाही. वास्तविक असं म्हणलं जातं की ज्या वेळेला संपूर्ण मध्यम वर्ग आणि सर्वसामान्य जनता रस्त्यावरती उतरते त्यावेळेला खरी क्रांती घडून येते. आणि अशी अनेक उदाहरणं ही आपल्याला इतिहासात सांगतोय. म्हणून इतिहास शिकणं किंवा इतिहासाचं सतत वाचन करणं, स्मरण करणं, आपल्या सर्व जे मागचे होऊन गेलेले पूर्वज आहेत, पराक्रमी आहेत, आदर्श आहेत, तर ह्या सगळ्यांच्या गोष्टी आपण वाचणं, समजून घेणं आणि त्या पुढच्या पिढीपर्यंत सोपवणं हे आपलं कर्तव्य. तर अशासाठी ते नाहीत, पण इथे रामायण आपल्याला संदेश असा देते की निराश होऊ नका, काम आम्हाला करायचं आहे, या पद्धतीने नाही त्या पद्धतीने. तर आम्ही असा राजपुत्र आम्ही निर्माण करू की जो रावणवध करेल, आणि रावणवध करण्यासाठी त्याच्या अंगी काय काय गुण हवेत त्यासाठीचे 24 गुणांची यादी बालकांडामध्ये पहिल्या 17 सर्गांमध्ये वाल्मिकींनी दिलेली, की हा राजपुत्र कसा असला पाहिजे, पराक्रमी असला पाहिजे, सुंदर असला पाहिजे, बुद्धिमान असला पाहिजे, धैर्य त्याच्या अंगी असलं पाहिजे, राजनीतीमध्ये तो प्रवीण असला पाहिजे, पराक्रमी तर असलाच पाहिजे, परत इंद्रिय संयमी असला पाहिजे, समयसूचकता त्याच्या ठिकाणी असली पाहिजे, सर्व लोकांचं प्रजानुरंजन करणारा असला पाहिजे, सर्व लोकांच्या मध्ये मिसळण्याची, त्यांच्यामध्ये वागून घेण्याची, प्रेमाने त्यांच्याशी बोलण्याची, गोडवाणी असल्याची, कमी बोलणारा, असा सर्व असे अनेक 24 गुण हे दिलेत. आणि हे सर्वच्या सर्व 24 गुण श्री रामचंद्रामध्ये असलेले दिसतात. म्हणजे आमच्या ऋषीमुनींनी किती चांगल्या प्रमाणामध्ये किंवा किती योग्य, यथायोग्य, काटेकोरपणाने जी योजना केली आणि ती फलद्रूप पण झाली. की राजपुत्र म्हणजे पुत्रच व्हायला पाहिजे. आपण म्हणतो आमच्या कुठे हातात आहे, मुलगा जन्माला येईल का मुलगी जन्माला, पण त्यांच्या हातात होतं, त्यांना अशा गोष्टी हव्या होत्या. म्हणून मग या सर्व ऋषी आणि देव यांनी असं ठरवलं की आम्ही नवीन राजपुत्र निर्माण करू आणि त्याच्याकडून आम्ही रावणवध हा घडवून आणू. मग त्यासाठी कोणी काय काय करायचंय, एक मोठी योजना यासाठी आखली गेली की राजपुत्राला जन्माला घालण्यापासून मग ती जन्माला कशी घालायची, कुठल्या कुळात घालायची, मग त्यासाठी दशरथाचं कुळ कसं नेमलं हे आपण पहिल्या व्याख्यानामध्ये बघितलंय. आणि मग याच कुळामध्ये राजपुत्र जन्माला झाल्यावर त्यांचं शिक्षण कोणी करायचं, पुढची शस्त्रास्त्र त्याला कोणी द्यायची, ही सगळी योजना ठरली. आणि ही सगळी योजना झाल्यानंतर मग अयोध्येचं राजकारण शांततावाद्याकडे झुकायला लागल्यावर या रामाला सुद्धा दंडकारण्यामध्ये आणून सोडा अशी पण योजना होती. येणं तेणं प्रकारानं कुठल्या तरी कारणाने त्यांना दंड करण्यापर्यंत जर पोचवलं तर मग त्या तिथल्या परिस्थितीची सगळी नीट माहिती रामचंद्रांना कशी करून द्यायची आणि त्यांच्याद्वारे रावणवध कसा घडवायचा, ही सर्व योजना ऋषींनी आखली आणि त्याप्रमाणे अंमलात आणली. हा एक खूप वेगळा विषय आहे की त्यांनी तो कशी आणली, काय आणली, हा जवळजवळ 7 दिवसांच्या व्याख्यानाचा विषय आहे, इतका मोठा तो आहे. आणि जेव्हा केव्हा वेळ मिळेल त्यावेळेला हा विषय स्वतंत्रपणे आपण बोलू. पण आत्ता एवढंच सांगू शकते की त्याप्रमाणे अस्त्रशस्त्रांची जडण त्यांना देऊन त्यांचा मानसिक, शारीरिक, अस्त्रांच्या दृष्टीने या त्यांच्यामध्ये ध्येयाचा विचारोपण कसं केलं हे आपण मागच्या व्याख्यानामध्ये पाहिलं. ही सगळी कामगिरी विश्वामित्रांनी पार पाडली. म्हणजे नेत्याची जडणघडण विश्वामित्र वसिष्ठांनी केली. तर नुसता नेता असून चालणार नाही, तर त्याला सहकार्य कसं लागेल,
म्हणून सहकार्यांच्या मध्ये सुद्धा सहकार्य पण निर्माण करायला पाहिजे. आणि रावणाला त्यांनी ब्रह्मदेवाकडनं वर मागितलेलं होतं की मला कुठे देवांकडनं माझा मृत्यू होऊ नये, राक्षसांकडनं होऊ नये, कुठल्या पक्षाकडनं होऊ नये, कुठल्या प्राण्याकडनं होऊ नये, कुणी याच्याकडनं होऊ नये. पण नर आणि वानर हे ते तुच्छ समजत होते की हे काय माझं करणार आहे, म्हणून ते शब्द त्यांनी उच्चारले नव्हते. म्हणून यांच्यामधनंच याच्यामध्ये रावणाचा वध घडवून आणायचा म्हणून किष्किंधेला जे वानर राज्य होतं त्यामध्ये पुढची पिढी कशी तयार करायची हे ती जबाबदारी तिथल्या ऋषींनी घेतली आणि त्यामध्ये मतंग ऋषी हे सर्वात अग्रणी होते. आणि यांनी या वानरांच्या तरुण पिढीची जडणघडण कशी केली याचं अरण्यकांडामध्ये खूप मोठं सुंदर वर्णन वाल्मिकीने केलं. त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलंय की त्यांच्यामध्ये या सर्व तरुण पिढीला समाजापासून दूर, नगरापासून दूर अशाच ठिकाणी नेऊन त्यांना हे सर्व शिक्षण दिलं गेलं. आणि एकच गोष्ट त्यांच्यावर पूर्णपणे मनावर बिंबवली गेली की तुम्हाला रावणवध करायचा, तुम्हाला रावणाशी लढायचं. मग कसं लढायचं आहे, काय लढायचं आहे? कारण जिथे आपल्याला लंकेच्या इथे युद्ध करायचं आहे तो गिरी प्रदेश आहे. आपल्याला माहिती की 3 पर्वत जे तिथे आहेत त्या 3 पर्वतांच्या शिखरावरती लंका नगरी ही बसवलेली होती. आणि ते जे पर्वत आहेत तर ते समुद्र किनाऱ्याला लागून आहेत, की जसं कोकणामध्ये आपल्याला बघायला सापडतं संपूर्ण कोकण किनारपट्टी ही समुद्र आणि त्याच्या इथे मोठे मोठे गड आहेत, डोंगर आहेत. तर हीच परिस्थिती थोडीशी लंकेच्या ठिकाणी पण आपल्याला बघायला सापडते. तर या गिरी युद्धामध्ये आपण कसं लढलं पाहिजे, यासाठी त्यांना काटक कसं बनवलं पाहिजे आणि त्यासाठी समाजाशी कुठल्याही गोष्टींशी त्यांचा संबंध येता कामा नये. याचं कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे की आज सुद्धा आपण जे पाहतो की निवडणूक आल्यानंतर कुठल्या पद्धतीचा धुराळा उडतो आहे की कोणीही याला कोणी काय वाटेल ते बोलत आहे, त्याला कुठे म्हणजे कुठली सुसंस्कृतच आज राहिलेली नाही आहे की कोणाला कुठल्या पद्धतीत बोलावं, वागावं, आपण शब्द कसे वापरावेत, आपला जाहीरनामा काय असावा हे सोडून एकमेकांचा द्वेष करणं, विरोधकांवरती हे करणं, या ज्या गोष्टी आहेत याचा तरुण वर्गावरती खूप परिणाम होतो, विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये. आणि म्हणून मग रावणाची दहशत किती आहे हे बोलता बोलता जर यांच्यापर्यंत जर पोचलं तर त्यांच्या मनावर परिणाम होऊन त्यांच्यामधली विजुगुषी इच्छा कमी होईल. यासाठी कुठल्याही एकाही त्या तरुण पिढीमधल्या वानरांचा असे कितीतरी वानर युद्ध तिथे होते. वानर युद्ध असं म्हटलंय. वानर युद्ध म्हणजे या किष्किंधा त्यांची जरी राजधानी असली तरी वानर राज्यामध्ये छोटे छोटे पाड्या वस्ते हे अधिक होते. आणि मग हे जे वस्त्या पाडे होते तर त्या ठिकाणी समाजापासून लांब नेऊन या लोकांची जडणघडण या लोकांनी केली. आणि म्हणूनच आणि आता हे असं कुठे लिहिलं आहे तर नीट रामायण आपण वाचली, वर्णनं वाचली. काही वेळेला आपण काय करतो की रामायण वाचताना खूप तऱ्हेची वर्णनं खूप विस्तारपूर्वक दिलेली आहेत. आपल्याला काही वेळेला ती वर्णनं वाचायचं पण कंटाळा येतो, मग आपण वर्णनं सोडून पुढे जातो. पण त्याच वर्णनांमध्ये आणि गोष्टी जास्त वाचण्यात आपल्याला जास्त इंटरेस्ट असतो. गोष्ट कळली की बस झालं, कुठे काय आहे. आमचे असेच एक भाऊ होते, नाही वाचायचा कंटाळा त्यांना होत होते, माझ्या मिस्टरांचे मित्र. त्यांना वाचायचा फार कंटाळा होता. कधी येणं जाणं झालं तर काय वाचलंय तुम्ही वगैरे विचारायचं, ऐकण्यात त्यांना इंटरेस्ट होता. म्हणलं अहो तुम्ही स्वतः का नाही वाचाल? मी वाचतो ना. मग त्यांच्या पत्नी म्हणल्या तुम्हाला आमचं एक सांगते की पुस्तके कसे वाचतात. पहिलं पान वाचायचं आणि शेवटचं पान वाचायचं, मधलं काय करायचंय कळलं काय, म्हणजे कथा सुरुवात झाली आणि शेवट काय झाला हा समज. पण असं कधी वाचू नये, कारण मग त्याच्यातल्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत किंवा विशेषतः या अर्श महाकाव्यांमध्ये काय आहे की थोड्याशा शब्दांमध्ये खूप मागचा अर्थ हा दडलेला असतो, तो आपल्याला वाचायला पाहिजे, की जे रिडिंग बिटवीन द लाईन्स असं आपण म्हणतो. तर याच्यामध्ये प्रत्येक वाक्याच्या मागे खूप मोठा अर्थ आहे आणि तो समजून घ्यायची गरज आहे. एकाच वाक्यामधनं आपल्याला हे कळतं की वालीचा वध झालाय, सुग्रीवाला राज्य मिळालंय आणि सुग्रीव अशी या युद्ध आपला जो युद्ध मुख्य आहे, वानर युद्ध मुख्य कोण आहे? हनुमान. म्हणजे या सर्व हे जे पाडे वस्त्या इथले जे आहेत युद्ध तर त्यांचा प्रमुख असा वेगवेगळे आहेत, त्यांच्या प्रमुखांपर्यंत हे सगळा निरोप पोचवला की त्या सगळ्या लोकांना तो मिळतो. अशा तऱ्हेचे आणि याचे मुख्य आहेत की हनुमान किंवा सुग्रीव.
सुग्रीव हा राजा आहे आणि हनुमान हे त्यांचे मंत्री आहे. तर यांनी एक निरोप पाठवल्यावर सगळेच्या सगळे अत्यंत उत्साहाने बुभुक्कर करत किष्किंधेमध्ये तत्काळ जमा झाले की रावणवध करायचा. जोपर्यंत वाली होता तोपर्यंत रावण आणि वालीचा तह झालेला होता, कारण वालीने रावणाला जिंकलेलं होतं, रावणाचा पराभव केला होता वालीने. पण वाली मुत्सद्दी नव्हता, त्यामुळे आणि स्वतःच्या पराक्रमात त्याचा जास्त विश्वास होता. लोकांच्या एकत्र ठेवणं, त्यांच्यामधल्या मुलांना ज्याला वाव देणं, हा भाग हा वालीकडे नव्हता, तो सुग्रीवाकडे. आणि म्हणून मग हे सगळे आले या एका वाक्यामध्ये हा सगळा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतो की त्या वानरानं कसं तयार केलं. मग त्यांना सगळ्या अस्त्रशस्त्रांची माहिती करून दिलेली होती. आणि शिवाय आपल्याला माहिती आहे की हे आदिवासी लोक जास्त काटक असतात, कारण निसर्गाची लेकरं आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये जास्त काटकपणा आहे, जास्त शक्ती आहे. नागरी जगामध्ये राहणाऱ्या किंवा नगरामध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त तऱ्हेची ताकद, कष्ट किंवा शरीरयष्टी ही जास्त या लोकांकडे आहे. आणि मग याचा फायदा घेऊन त्यांची ती वाढवण्याकडे या लोकांनी, या ऋषी मुनींनी लक्ष दिलं आणि सगळ्या अस्त्रशस्त्रांची माहिती करून दिली, ती कशी चालवायची. पण मुख्य भर त्यांचा कशावरती होता, कारण गिरी प्रदेशामध्ये युद्ध करायचं म्हणून नको आणि दंष्ट्रा म्हणजे दात आणि मुष्टी या 3 याच्यावर त्यांनी भर दिला. म्हणजे आजच्या ह्याच्यात जसं आपण म्हणलं ना की मुष्टी म्हणजे बॉक्सिंग, आणि हे जे आहे की नख आणि दात त्यांनी अनेकांना मारलेलं आहे. म्हणजे एकच उदाहरण की याच्यामधनं लंकेला जात असताना, समुद्रावरनं उल्लंघन करून जात असताना जी एक सिंहिका नावाची जी राक्षसी होती, तर ती हनुमानाची जेव्हा हे ओढायला लागली, सावली ओढून घ्यायला लागली, तर त्यावेळेला हनुमानाने तिला पकडून तिला दोन्ही नखांनी फाडून टाकले. आणि ते फाडून टाकल्यानंतर त्याचा जो ती एखादी मगर किंवा सुसर हे तिला फाडून टाकल्यानंतरचा जो ती मरून जसा पडेल तसा आकार तिथे आहे. त्याच्यातलं जे बेट केलं आहे ते म्हणजे आजचं न्यूगिनी बेट, लंकेच्या वाटेवरती असतं. त्यामुळे ही सिंहिका राक्षसीन ही लंकेनी किंवा रावणाने ठेवलेली एक हेर असू शकते, असाही अर्थ आपण लावू शकतो त्याचा. तर अशा पद्धतीत आहे. म्हणून नख आणि द्रष्टा हात नखाने हे करणं, याच्याशिवाय असतील ते वृक्ष उपटणं आणि त्या यांनी मारणं, त्यांनी झोडपून काढणं किंवा मोठे मोठे दगड उचलून त्याचा अचूक मारा करणं, गोफण करणं, याही शस्त्रामध्ये हे सर्व वानर लोक अत्यंत प्रवीण होते. आणि दुसरी एक त्यांच्या युद्धातलं जर पाहिलं तर अशा तऱ्हेने अत्यंत चपळ होते, काटक होते आणि अस्त्रशस्त्रांची माहिती होती, पण त्यांनी तो कुठे बाळगलेला नव्हता. पाशयुद्ध त्यांना येत होतं, कारण कमरेला ते पाश गुंडाळत असत. आणि हे याच्यामध्ये असताना त्यांच्यामधनं संपूर्ण शस्त्र नेणं, तोफा नेणं आणि बाकी सगळं नेणं याचा काही संबंधच नाही. कारण ही लोक काय करायची की जे समोरचे राक्षस जास्त करून पट्टीश किंवा परीघ या नावाची किंवा खटको या 3च प्रकारची जी अस्त्र होती ती वापरताना दिसतात. तर हे लोक त्यांच्या हातातली अस्त्र हिसकून घ्यायचे, त्यांनीच त्यांना मारायचं. म्हणजे वेगळं बाळगणं, साठा करणं नव्हतं. म्हणून ज्याला आपण बुद्धिमान हे म्हणतो ते हीच होती. अशा तऱ्हेची पद्धती ही सगळी या वानरांच्या तरुण पिढीला शिकवून या ऋषींनी तयार केली होती. आणि नंतर रावण युद्धाच्या वेळेला या सगळ्याचा वापर केलेला आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा की यवराज्याभिषेकाच्या निमित्ताने दशरथाच्या अंतपुरात जी काही गोष्ट घडली की कैकेयीने 2 वर मागितले, रामाला वनवास जायला पाठवलं आणि रामाने वनवास पाऊल टाकल्यानंतर रामाने कुठे जायचं, कोणाला भेटायचं, कोणाशी बोलायचं, कसं वावरायचं, हे सगळी योजना ठरली. म्हणून पहिल्यांदा भरद्वाजांच्या आश्रमामध्ये ज्या वेळेला ते चित्रकूटला गेले त्यावेळेला अनेक ऋषी हे तिथे आले. ते रामाला सांगतायत की तू आमचा राजा आहेस, आम्हाला हे राक्षस कसे त्रास देत आहेत आणि त्यांना तू इथे येऊन राहायला असे कळलंय, त्यामुळे तुझं निमित्त करून ते आम्हाला त्रास देतात, त्यामुळे आम्ही आता इथे राहू शकत नाही आणि तूही इथे राहू नकोस, तू पण आमच्याबरोबर चल, कारण चित्रकूटावर राहून उपयोग नाही. दुसरी गोष्ट मग तिथून दंडकारण्यामध्ये तू जा. मग दंडकारण्यात आल्यानंतर विराध राक्षसापासून कबंध राक्षसापासून प्रत्येकाने रामाला पुढे कुठे जायचं ते सांग. विराध असं म्हणणं आहे
की तुम्ही शरभंग ऋषींच्या आश्रमात जा. आणि मग नंतर रामचंद्रांना ती एक साखळी कळली की हे सगळं काय चाललंय. तेव्हा तोपर्यंत त्यांना ही कल्पना नाहीये. त्यांनी ऋषींनी सांगितलं म्हणून ते पुढे झाले. शरभंगांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांना रामाचं दर्शन झालं किंवा भेट झाली आणि शरभंगांचा मृत्यू झाला. त्या प्रसंगी त्या सगळ्या संपूर्ण अरण्यामध्ये दंडकारण्यामध्ये जे सर्व ऋषी मुनी तपस्वी अनेक वानप्रस्थी हे होते की विविध तऱ्हेचे वानप्रस्थी त्या याच्यामध्ये जे राहत होते. आणि तिथली व्यवस्था कशी होती तर प्रत्येकाने नातवाची मुंज झाली की प्रत्येकाने वानप्रस्थाला जायचं, म्हणजे या अरण्यामध्ये राहायचं. पूर्वी जे आपण शिकलो आहोत त्याची उजळणी करायची. अनेक निसर्गोपचाराच्या अनेक गोष्टींनी आपले शरीर हे स्वस्थ ठेवायचं. दुसरं म्हणजे या ऋषीमुनींना मदत करून पुढच्या पिढीला शिकवणं किंवा आपल्या संस्कृतीचा ओळख करून देणं, वैदिक संस्कृतीचा प्रसार करणं, ह्या कामामध्ये हे सर्व वानप्रस्थी हे मग्न होते. आणि यांच्यामध्ये त्यांनी एक पर्णकुटी 2 खोल्यांची 3 खोल्यांची बांधावी. त्याच्या आजूबाजूला अनेक शोभिवंत फुलझाडं, फळं यांचे वृक्ष लावावे. एवढी मोठी जागा अशी ती साधी झोपडी ही अशी असायची. एका झोपडीच्या शेजारी दुसरी थोडंसं अंतर ठेवून असलेले अशा साधारण 30 ते 40 पर्णकुट्यांचं एक आश्रम मंडळ अशी व्यवस्था दंडकारण्यात होती. आणि अशी 40 ते 50 आश्रम मंडळ दंडकारण्यात. आणि या लोकांना हे जे ते काम करत होते तर हे संघटन करत होतं. एक उत्तम तऱ्हेची एक संघटना त्यांच्या होती. आणि त्यांना मार्गदर्शन करत होते शरभंग, सुतीक्ष्ण, अगस्ती, अत्री यांच्यासारखे अनेक ऋषी हे त्यांना मार्गदर्शन करत होते. दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे लोक तिथे जमा झाले आणि या ऋषींनी त्यांना असं सांगितलं की रामा, तू बी क्षत्रिय आहात आणि तू पराक्रमी आहेस आणि तू आमचा राजा आहेस. आणि आमचं जे आहे की राजाने कसं वागलं पाहिजे याचाही गोष्ट हे ऋषीमुनी सांगतात. आम्हाला ऋषींनाही खरं कृष्णाचं जे सैन्य रावणाचं आहे आणि त्यांची जी ती प्रमुख शूर्पणखा आहे ती आम्हाला किती त्रास देते, आम्हाला ती खाऊन कशी टाकते, मला कुठली गोष्ट करू देत नाही, यज्ञ यागाचा विध्वंस केलाय. नरमांस भक्षण करणारे हे जे आहेत तर हे लोक काय करतायत आणि त्यांची हाडं हे टाकून दिलेत. त्यांचा सगळा हाडांचा डोंगर हा रामचंद्रानं त्यांना दाखवला आणि पुन्हा पुन्हा सांगितलंय की तुझ्याशिवाय आमचं रक्षण कोण करणार. आणि हे रक्षण झाल्यावर रामचंद्रांनी प्रतिज्ञा केली की तुमचं रक्षण मी नक्की करेन आणि यासाठी मी राक्षस संहार करीन अशी प्रतिज्ञा केली. मग नंतर ते प्रत्येक ऋषींच्या आश्रमाला भेट देत ते हिंडले. आणि त्यांना असं दिसतंय की प्रत्येक ऋषींच्या आश्रमामध्ये अत्यंत आधुनिक असलेली, अत्यंत तेजस्वी आणि विलक्षण धारदार असलेली, परिणामकारक चालणारी अशी अनेक अस्त्रशस्त्र ही यांच्यामध्ये आहेत. आणि या ऋषींना सांगितलेलं असतं की जो कोणी या ऋषींचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा करेल आणि जो संयमी असेल अशा तरुणाला ही सर्व अस्त्रशस्त्र द्यायची. त्याप्रमाणे या ऋषींनी रामाला ही शस्त्रे दिली. आणि मग या सगळ्यांकडनं अनेक तऱ्हेच्या कथा ते ऐकतात. अगस्ती ऋषींची कथा ऐकली, बाकीच्यांची ऐकली आणि अगस्तींना भेटायची ओढ रामाला लागली. आणि मग अगस्तींच्याकडे गेल्यावर अगस्तींनी अनेक गोष्टी या रामाला त्यांनी समजावून सांगितल्या. आणि ते असं म्हणतात की तुला जर राक्षस संहाराची तू प्रतिज्ञा घेतलीस आणि ती पूर्ण करायची असेल तर तू इथे राहून उपयोग नाही. कारण या येथे सुतीक्ष्णांचा आश्रम, अगस्तींचा आश्रम, शरभंगांचा आश्रम हे या पद्धतीत होते की त्यांच्या ठिकाणी जो संपूर्ण शिष्यवर्ग होता त्यांना इतकं तयार केलेलं होतं आणि अत्यंत सर्व आधुनिक शस्त्रास्त्र जी होती ती देवांकडून या ऋषींच्याकडे पुरवली जात होती. आणि प्रत्येक शिष्य ही अस्त्र चालवण्याला सक्षम होता. आला बाणाच्या टप्प्यात, आश्रमाच्या टप्प्यात की सोड अस्त्र की मार त्याला. आणि इतकी ती घातक अस्त्र होती की त्याच्यामधनं तो तिथे संपूर्ण माणूस नाहीसा व्हायचा, ना त्याची हाडं ना त्याचे अवशेष ना काय. आणि त्यामुळे राक्षसांची टाप नव्हती त्यांच्या आश्रमाच्या टापूमध्ये यायची. म्हणून ते असं म्हणतात की पंचवटीमध्ये की त्या सर्व राक्षसांनी अत्यंत धुमाकूळ घातलेला आहे तर तू तिथे राहायला जा. आणि मग पंचवटीत ते गेले आहेत. मग आपल्याला सगळा तो भाग माहिती आहे की खरदूषणाचा शूर्पणखा येते, खरदूषणाचा वध त्यांनी काही याच्यात एकट्या रामांनी केला आहे.
आणि अशा तऱ्हेने संपूर्ण दंडकारण्य राक्षसमुक्त रामाने केलं. सर्व ऋषींना हा जो सर्व आनंद झाला ते म्हणतात की आता आमचं काम झालं, आता वैदिक संस्कृतीच्या प्रसाराचं काम करणं आम्हाला निर्वेधपणे करणं शक्य आहे. आणि ही सगळी योजना करून नंतर सुद्धा मग सीतेचं अपहरण झालंय, रावण युद्ध झालं, रावणाचा वध देखील अगस्तीने तयार केलेल्या अगदी बाणांनी झाला. शेवटी जिथे युद्ध आहे तिथे स्वतः अगस्त्य मुनी जाऊन रावण वधाच्या आधी आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ अगस्त्य त्यांच्याकडनं करून घेतात. म्हणजे रामाचा जन्म करवून घेणं, त्यांची जडणघडण करणं, याच्या आल्यानंतर त्यांनी कुठे कसं वागायचंय, कुठे जायचंय, ही सर्व योजना त्यांनी इतकी काटेकोरपणे अंमलात आणली. ऋषींना हे माहीत होतं, पण बाकी कोणालाही ते माहीत नव्हतं, कळलं नव्हतं. हा जो एक भाग आहे, तर हे ऋषींचं कार्य रामायणातलं दिसतं. आणि हे ऋषींचं जे संपूर्ण कार्य आहे की थोडे दिवस, 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष नाही, तर बघा की रामाचा जन्म झाल्यानंतर ज्या वेळेला रावणवध रामाने केला त्यावेळेला साधारणपणे रामांचं वय 45 होतं असं आपण धरून चाललो. कारण विश्वामित्र रामाला मागायला येतात तेव्हा त्याचं वय 16 वर्षाचं आहे. त्याच्यानंतर मिथिलेशी सीतेचा विवाह करून ते अयोध्येत आले. त्यानंतर 12 वर्ष ते अयोध्येमध्ये दशरथ राजाला राजकारण करण्यासाठी किंवा राजकामामध्ये मदत करण्यासाठी लोकांशी बोलतात, काम करतात, हे करतात. आणि म्हणजे वनवासात ज्यावेळेला ते जायला निघाले त्यावेळेला साधारणपणे वय त्यांचं अंदाजे 28 वर्षाचं होतं. त्यानंतर 14 वर्ष, म्हणजे एवढी वर्ष सातत्याने चिकाटीने कुठेही जास्त कोणालाही याचा पत्ता लागणार नाही. म्हणजे रावणाला सुद्धा याची एवढी सुद्धा शंका आली नाही की या ऋषींनी काहीतरी अशी योजना केली आणि त्याची योजना म्हणून रावणाचं युद्ध होतं, अशी शंका सुद्धा आली नाही. त्याला थोडीशी शंका आली होती. म्हणून खरकृष्णांचा वध केल्यानंतर पहिला प्रश्न अकंपनाला, म्हणजे त्याच्या हेराला रावण असं विचारतोय की तिथे देवांचा राजा इंद्र आला होता का? अकंपन असं म्हणतो की नाही, इंद्र वगैरे कोणी आलेलं नव्हतं, कोणीच नव्हतं, एकट्या रामानेच सगळ्यांचा वध केला. म्हणजे या गोष्टीचा लक्षात घेतला तर सातत्याने चिकाटीने 40-42 वर्ष एक योजनेची आखणी करून त्याप्रमाणे युद्ध घडवून आणून रावणाचा वध केला. हे संपूर्ण कामगिरी ही ऋषींची होती. आणि हे जे आहे तर ही समाजातलं असलेलं ऋढ मानून समाज आणि ऋषी यांनी किंवा विचारवंत समाजातले जे आहेत ते कसे असले पाहिजे, तर त्यांनी काय आहे की ते स्वतः हिंसा करत नव्हते, परंतु कारण तप आणि ऋषी तपस्वी असल्यामुळे त्यांच्या तपस्वी धर्मानुसार ते स्वतः कुठे हिंसा केली नाही, पण लोकांकडनं करवून घेणं, त्यांची संघटना बांधणं, त्यांच्यावरती या सर्व गोष्टी बिंबवणं, पुन्हा पुन्हा सांगणं, गुणांची पारख करणं, त्या लोकांना एकत्र करणं, या सर्व गोष्टी तेवढ्याच चिकाटीने करत राहणं ही ऋषींची मोठी कामगिरी होती. आणि त्यामुळेच रावणवध होऊ शकला. आणि त्याचमुळे रावणवध झाल्यामुळे संपूर्ण वैदिक संस्कृतीचा प्रसार हा सगळीकडे झाला. रामाच्या ठिकाणच्या गुणांमुळे सुद्धा नंतर काय काय घडलं काय नाही ते आपण नंतर बघणार आहोत. परंतु ही ऋषींचं जे नातं आहे तर ह्या नात्याचा आदर्श, हे जे नातं त्यांनी मानलं, सांभाळलं, पूर्णत्वाला नेलं, हा आदर्श आज आपल्याही समाजात टिकून राहायचं खूप गरजेचं आहे. म्हणून तसं मग अशी म्हणलं तसं की 95% लोक सज्जन आहेत, विचारवंत आहेत, त्यांना चांगल्याची ओढ आहे, आम्ही काहीतरी चांगलं करायला पाहिजे हे आहे, पण त्यांच्यामध्ये ते सक्रिय नाही आहेत आणि संघटित नाही. तर त्यांनी सक्रिय होण्याची गरज आहे. आणि सक्रिय केव्हा होईल, जेव्हा प्रत्येकाला असा आत्मविश्वास वाटेल की अरे मी एकटा नाही आहे, माझ्या मागे आहे कोणीतरी, माझ्याबरोबर माझ्यासारखंच काम करणारं आहे. तर अशा संघटना शोधणं, त्यांना बल देणं, संघटनांना बल देणं म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये सामील होणं, ज्या दृष्टीने त्यांचं काम चाललंय त्यांना आपलं यथाशक्ती यथामती हे आपण त्यातला सहभाग, सिंहाचा वाटा उचलावा, खारीचा नको. किती वर्ष आपण खार राहणार,
तर सिंह व्हायची गरज आहे. म्हणून सिंहाचा वाटा उचलून या तऱ्हेच्या कामासाठी मदत करायला तयार होणं, त्यासाठी लोकांना जोडत जाणं, हा आदर्श, ही ऋषींची कामगिरी म्हणजे हा या पुढच्या सर्व काळातल्या लोकांना जर सगळं तसंच ठेवायचं असेल तर हा आदर्श ठेवायला पाहिजे. आणि अशा तऱ्हेने समाजाशी असलेलं या ऋषींचं जे नातं आहे ते असं जपणं आणि त्याचा वारसा हा पुढच्या पिढीला सतत सांगत राहणं हे आपलं काम आहे. आणि या कामामध्ये या सर्व ऋषींच्या ज्या पत्नी आहेत त्या त्यांची शक्ती बनून राहिल्या असं आपल्याला ऐकून दिसतं. एवढंच नव्हे तर त्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण स्त्री जीवन आणि कुटुंब जीवन जर पाहिलं तर त्यातल्या एकूण असलेल्या प्रथा या सर्व आर्यावर्तावर सारख्याच आपल्याला असलेल्या दिसतात. म्हणजे सगळीकडे वैदिक धर्म तोच आहे, प्रश्न फक्त विचाराचा किंवा संस्कृतीचा आहे. की जसं राक्षस संस्कृती ही भोगवती संस्कृती होती, तर वानरांची जी संस्कृती आहे तर ती अर्धनागरी अशी संस्कृती होती. आर्यांची संस्कृती ही वेदाने दिलेल्या शिकवणीप्रमाणे चालणारी होती. राक्षसांच्या मध्ये जी आहे ती सुद्धा वेदाने दिलेली शिकवणच आहे, पण त्यांनी स्वीकार भोगप्रधान संस्कृतीचा केला, हा फरक आहे. आणि यामध्ये त्यांच्या ज्या सर्वांच्या स्त्रिया आहेत तर त्यातल्या काही थोड्या एक स्त्रिया सोडल्या तर बाकीच्या स्त्रिया ह्या कशा दिसतात आपल्याला, एकूण हे स्त्री जीवन कसं दिसतं. कारण हे स्त्री जीवन पाहिल्याशिवाय पती पत्नीचं नातं नेमकं काय हे आपल्याला कळणार नाही. तर तेव्हाचं जर स्त्री जीवन जर आपण पाहिलं तर त्यांच्यामधल्या या स्त्रिया या नेहमी या बऱ्याच प्रमाणामध्ये शिक्षित होत्या असं दिसतं, की त्यांच्यामध्ये सुद्धा सर्व तऱ्हेचं शिक्षण हे त्यांना मिळत होतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जे शिकायचं आहे ते त्यांना शिकू दिलं जातं. म्हणजे काय तर जास्त करून स्त्रियांना शिक्षण कसं द्यायचं तर स्त्री जीवनाचा उत्कर्ष होईल, स्त्रीच्या गुणांचा उत्कर्ष होईल अशा तऱ्हेचं शिक्षण हे स्त्रीला देण्यात येत होतं. आणि ह्यासाठीचं जी एक विद्यापीठ होतं त्या विद्यापीठाची कुलपती होती सावित्री. त्यामुळे अनेक स्त्रियांचं शिक्षण हे सावित्रीच्या या विद्यापीठातून तयार होऊन ह्या स्त्रिया या बाहेर पडलेल्या दिसतात. आणि अशांमध्ये अनसूया आहे, अरुंधती आहे, यासारख्या ज्या स्त्रिया आहेत तर ह्या स्त्रिया ह्या सावित्रीच्या विद्यापीठातून बाहेर पडलेल्या आणि जी समाजकार्य करतायत असे पती स्वतःहून निवडलेल्या अशा ह्या स्त्रिया आहेत. त्याच्या लोपामुद्रा ही एक राजकन्या, आणि राजकन्या असून सुद्धा अगस्ती ऋषींचं संपूर्ण कार्य पाहून ती अगस्ती ऋषी म्हणतात की मला तुझ्या कन्येशी विवाह करायचा आहे. तर राजा मला असं वाटतं की माझी कन्या वयाने लहान आहे आणि अगस्ती ऋषींचं वय जास्त आहे, आणि तर मग आता मी यांना माझी मुलगी कशी देऊ, आणि माझी तर मुलगी राजकन्या आहे, हे ऋषी हे वैराग्यशील आहेत, हे साध्या आश्रमामध्ये माझी राजकन्या कशी राहणार. पण नाही म्हणायचं नाही, कारण अगस्ती हे अत्यंत श्रेष्ठ ऋषी होते, त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेली होती. विंध्य संपूर्ण आपल्या वैदिक संस्कृतीचा प्रसार करणारे पहिले प्रचारक म्हणजे अगस्ती ऋषी होते. आणि त्यांनी पहिल्यांदा नंतर विंध्य पर्वत हा दुर्लंघ्य होता, त्यामुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारत असा दोन भाग झालेले होते. विंध्यामधनं संपूर्ण विंध्य ओलांडून यायचं हे खूप दुष्कर होतं, आणि हे दुष्कर काम अगस्तीने केलेलं दिसतं. आणि त्यांना मदत केलेली आहे सरस्वतीने किंवा तिच्या कार्याने, की डोंगरांमधनं वाटा कशा काढायच्या, घाट कसे बांधायचे, डोंगर कसे फोडायचे, नद्यांचे प्रवाह वळवून कसे घ्यायचे, या सर्वांचं हे करून ते विंध्य ओलांडून आले. म्हणून ते त्यांचं त्या अगस्तींचं ऋषींचं नाव मान्य असं होतं, ते त्यांचं नाव अगस्ती पडलं. अग म्हणजे पर्वत, अगस्त्यायती इति अगस्ती असं त्यांचं नाव अगस्ती असं पडलं, की जो विंध्याला नमवतो म्हणजे जिंकतो तर तो. आणि मग विंध्याच्या इकडे येऊन दक्षिणेमध्ये वैदिक संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी दंडकारण्यामध्ये ते आले. आणि दंडकारण्यामध्ये त्यावेळेला इतक्या राक्षस संस्कृती तिथे पसरली होती, इतक्या राक्षसांच्या वस्त्या होत्या, आणि त्याच्यामध्ये
ही संस्कृती किंवा कुठल्याही ऋषीमुनी तिथे येऊन वानप्रस्थासाठी राहणं हे शक्य होत नव्हतं, कारण त्यांची हिंमत होत नव्हती. याचं कारण म्हणजे या राक्षसांपैकी 2 राक्षस तिथे होते, इनवल आणि वातापी नावाचे. आणि ते या ऋषींना ते ब्राह्मणाचं सोंग घेऊन त्या ठिकाणी राहायचे आणि आपल्या इथे जेवायला ते बोलवायचे. आणि जेवण झाल्यावर साहजिकच त्यांना वाटायचं की हा ब्राह्मण दिसतोय, आपण जावं. मग तिथे जेवून जेवण करून ही लोक त्या ऋषींना खाऊन टाकत असत. त्यामुळे कुठे आहे त्याची एक रूपकथा अशी आहे की त्यापैकी इनवल आणि वातापी, वातापी हा त्या सगळ्यांना बोलवून आणायचा आणि असं म्हणायचे की या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की अनेक तपोभूमी या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी आम्ही श्राद्ध पक्षाच्या पण व्यवस्था करतो, तर तुम्ही या आमच्या इथे. आणि तिथे आल्यानंतर तो मांस शिजवून त्यांना खायला घालायचा आणि मग म्हणायचा आपल्या भावाचा मांस त्यांना खायला घालायचा. आणि मग हा इनवल म्हणायचा वातापी ये रे बाहेर, की त्या ऋषीचं पोट फाडून हा वातापी बाहेर यायचा. आता मला सांगा तुम्ही की हे कसं शक्य आहे? एकदा ते सगळ्या माणसाला मारून टाकून ते मांस शिजवून खाऊन पोटात गेल्यानंतर तो माणूस कसा बाहेर येईल? म्हणजे अर्थात ही रूपक कथा आहे एक. तर ह्या अशा थोड्याशा ज्या विक्षिप्त आहेत किंवा पुढच्या पिढीला न पटणाऱ्या कथा आहेत, त्यांचा अर्थ उलगडून चांगल्या पद्धतीत योग्य मार्गाने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला पाहिजे. याचा अर्थ असा होता की तो फसवून आणायचा, आम्ही जेवायला घालतो म्हणायचा आणि जेवण झाल्यावर त्यांना ते मारून खात होते की तिथनं तो बाहेर यायचाच नाही. त्यामुळे कुठल्याही ऋषीमुनी हे तिथे येऊन ही यायची हिंमत करत नव्हते. पण अगस्ती आपल्या पत्नीसह तिथे आले आणि त्याला पूर्ण साथ लोपामुद्रेंची. राजाला असं वाटत होतं की अगस्तीला नको आपल्या मुलीला द्यायला, पण हे सगळं काम हे लोपामुद्रांनी ऐकलं आहे. आणि मग राजाने पण या ऋषींना अशी घातली की मला 1000 श्यामकर्णी घोडे आणून, की ज्या घोड्यांचा कान काळा आहे, बाकी सगळा घोडा पांढरा आहे, हे दुर्मिळ असे 1000 घोडे असे आणून दिले अगस्तीने. मग प्रश्न पडला, पण लोपामुद्रेने हा प्रश्न सोडवला. ती म्हणली नाही, मलाच अगस्तींशी लग्न करायचं आहे, कारण त्यांचं असलेलं समाजात असलेलं स्थान, त्यांच्या ठिकाणी असलेली बुद्धिमत्ता, त्यांच्या ठिकाणी असलेलं धाडस, नंतर त्यांची जी असलेली ध्येयवादी वृत्ती की मी माझ्या संस्कृतीचा प्रचार करेन, समाजामध्ये त्यांना असलेली त्यांची पद, असलेला मान, यामुळे लोपामुद्रेने आपण त्यांच्याशी विवाह केलाय आणि आपल्या पत्नीसकट ते तिथे आले. आणि त्यांनी ओळखलं की यांचा सामना कसा करायचा. हा सामना केल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर नेहमीप्रमाणे जेवायला वाटतो आणि तिथल्या तिथे अगस्तीने त्या वातापीचा वध केला. म्हणजे मी तपस्वी आहे, मी ऋषीमुनी आहे म्हणून मी हिंसा करणार नाही, असल्या खोड्यामध्ये ते अडकले नाही. याकडे लक्ष की या राक्षसांचा मी काहीतरी कार्यकृत्य करीन आणि इथे माझ्या संस्कृतीचा मला प्रसार करायचा आहे, या कामासाठी माझा प्रसार करायचा आहे, तर त्याच्यामध्ये जे येईल त्याचा मी नाश करेन. म्हणजे थोडक्यात जी नीती नंतर श्रीकृष्णाने वापरली त्याचे उद्गात्या अगस्ती असं म्हटलं तरी चूक ठरला नाही. आणि त्यांनी वातापीला मारून टाकले. ते पाहिल्यावर इनवल राक्षस घाबरला आणि तो पळत सुटला. त्याचा पाठलाग करत लंकेच्या समुद्रापर्यंत ते गेलेले आणि तिथे त्या समुद्रात लपल्यानंतर तिथून बाहेर काढून त्यांनी इनवलाला मारले. आणि हे करत असताना मध्ये येणाऱ्या राक्षसांना त्यांनी कंठस्थान घातले आणि एक आपला दरारा संपूर्ण दंडकारण्य अभ्यासला. त्याचा फायदा असा झाला की इतर अनेक ऋषीमुनी हे तिथे राहून आपलं वानप्रस्थी जीवन हे जगायला मुक्त झाले. असे असलेले हे अगस्ती जेव्हा आपल्या पत्नीसह तिथे राहतात आणि त्यावेळेला नंतर मूळ वृत्ती त्यांची वैराग्याची आहे आणि वय त्यांचं जास्त आहे, लोपामुद्रा तरुण आहे, राजकन्या आहे आणि ती असं म्हणते की मी राजाची कन्या आहे. ते श्याम स्वस्त करते त्याला मगच झालं. आता इथे सगळा प्रचार झाला, अभ्यास करत आपलं ध्यानधारणा करत आपण बसू. ती म्हणते की उठा, मी राजकन्या आहे, मी नाही असल्या त्या झोपडीत राहू शकत, उठा, धान्य आणा, धन आणा. मग ते जाऊन धान घेऊन येतात. आपलं लुटल्याचं धन्यवाद नको म्हणले, तुम्ही स्वतः तरी करा. आता दिलं ना पैसा आणून तुला, आता राग नाही म्हणले. तुमच्याकडे बुद्धिमत्ता आहे, तुम्ही शेतामध्ये संशोधन करा, अधिकाधिक पीक कसं येईल हे बघा, ते लोकांना शिकवा.
मग त्यांनी उठले, पुन्हा याच्यामधलं संशोधन त्यांनी केलंय, अनेक तऱ्हेचे धान्य कशी काढायची, त्यामधलं त्याचं कसं वापरायचं, त्याची ठेवरेव कसं करायचे, हे लोपामुद्रेपासून सर्वांनी त्यांनी त्या सर्व लोकांना शिकवले। नंतर मग असंच झाल्यानंतर ती म्हणली, मग परत बसले, अहो असे बसू नका, आज तुमच्या शब्दाला सगळीकडे किंमत आहे, तुम्ही कुठल्या तरी राजाचे पुरोहित म्हणून, मग खेळ राजाचा पुरोहित म्हणून अगस्ती हे तिथे राहिले, राजाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि त्याचबरोबर लोकांना एकत्र आणून समन्वयाने एकमेकांच्या मध्ये सामंजस्य निर्माण करायची एक विशिष्ट शक्ती अगस्त्यांकडे। त्यामुळे मित्रावरून आणि इंद्र वरुण यांच्यामध्ये एक गैरसमजून थोडंसं भांडण झालं की जेव्हा पाऊस व्यवस्थित पडायला पाहिजे, पाण्याची व्यवस्था लावायची असेल, तर त्यासाठी मित्र वरुण आणि इंद्र यांचं ऐक्य, या तिघांच्यामुळे पाऊस पडतो। सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते, मग ती वर जाते, त्याला थंडपणा लागतो, हे सगळं आपल्याला पर्जन्यचक्र माहिती आहे। आणि हे तीन देव म्हणजे तेच आहे की मित्र वरुण आणि इंद्र यांच्यामध्ये गैरसमज झाल्यावर पाऊस पडेल नसा झाला, धान्य पिकण्याचे झाले, दुष्काळ पडायला लागला आणि मग यांच्यामध्ये सगळ्यांची त्यांची समजूत घालून एक सलोखा त्याने निर्माण केला आणि पुन्हा छान पाऊस वगैरे पडायला लागला। तर असे असलेले हे अगस्ती पुढे दंडकारण्यामध्ये आश्रम बनवून राहिले आणि तिथे अनेक लोकांच्या मध्ये शिष्यांना तयार करतात। आणि मग आपण पाहिलं की त्यांनी शिष्यांना कसे तयार केले, त्याप्रमाणे लोपामुद्रा ही त्यांची शक्ती बनून राहिली की अशी शक्ती बनून राहणं आज गरजेचं आहे। स्त्रियांनी पण पुढे शिकावं, सर्वच करावं, पण ती आपल्या पुरुषाची शक्ती बनून राहावं। ज्या वेळेला ती शक्ती बनून राहते, उद्युक्त करावं, त्याच्या पौरुष जागा करावं की मी पण करते आणि तुम्ही पण करताय, मग तू कोण आणणार, अशी ज्याला आपण गौण म्हणू अशी भांडणं करू नये। आज आपल्याकडे बरोबर तेच दिसतं की बरोबरीने दोघंही नोकरी करत आहेत, पैसा कमवत आहेत, पण ते तिथेच राहिले, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या नात्याचा अर्थ समजून घेणं हे खूप गरजेचं आहे। हे जसं स्त्रीनी गरजेचं आहे तसंच पुरुषांनी गरजेचं आहे, एकानेच गरज ठेवून भागणार नाही। असंच एक स्त्री शक्तीचा आविष्कार ज्याला आपण असं म्हणतो की ती शक्ती खरी की जी प्रत्येक पुरुषाला उद्युक्त करते, सामर्थ्यवान बनवते आणि त्या विश्वासाला, त्याचा आपल्यावरही विश्वास राहील यासाठी सामर्थ्य देते। ज्या वेळेला ती पूर्णपणे विश्वास टाकते त्याच वेळेला त्याला एक सामर्थ्य प्राप्त होतं, पण ती जेव्हा डळमळीत होते, तिला जेव्हा संशय यायला लागतो, त्यावेळेला ते नातं बिघडतं। त्यामुळे हेच आपल्याला सांगता आहेत की संशय घेऊ नका। सीतेला पळवलं गेलं पण रामचंद्रांनी संशय घेतला नाही, कारण सीतेचा पूर्ण विश्वास होता। ती एकटीच स्त्री अशी होती की ती म्हणत राहिली की रामचंद्रच मला सोडवतील आणि ते मला नक्की इथनं माझी सोडवणूक करतील आणि परत घेऊन जातील, कारण आमच्या दोघांचा आत्मा एक आहे, शरीर फक्त होते। तर हे शक्ती बनणार आहे की सीतेला पळवून नेलंय म्हणजे मी तिला जाऊन आणणार आणि एकटे रामचंद्रच केले। म्हणून म्हणजे म्हणले की त्याच्यामुळे तिच्या ठिकाणी असलेला आत्मविश्वास, तिच्या ठिकाणी असलेलं आत्मबल, जी सीता अत्यंत कोमल आहे, अनेक गोष्टींचे प्रश्न ती रामचंद्राला वनवासात विचारते की हे काय आहे, ते काय आहे, तेही खूप प्रेमाने तिच्या प्रत्येक गोष्ट तिला समजावून सांगतात। ही इतकी आहे, तिचं जे करारीपण आहे, तिचा जो आत्मविश्वास आहे, तिचं आत्मबल आहे, रामचंद्रांवर असलेला जो विश्वास आहे, तर हा विश्वासाचं दर्शन जेव्हा रावण तिला पळवून नेतो तेव्हा आपल्याला घडतं आणि हे आहे पती पत्नींचा नातं। तसा विचार केला तर राम आणि सीतेचा काही प्रेमविवाह नाही की शिवधनुष्याचा पण हा जिंकला म्हणून सीतेशी विवाह रामचंद्रांचा झाला आणि ते झाल्यानंतर सुद्धा आता सीता ही अत्यंत गुणवान अशी तिची कृती होती, अत्यंत लावण्यवती अशी ती होती आणि अशी लावण्यवती पत्नी आपल्याला मिळाल्यावर की मी आता कोण जिंकलाय, आता मी हिच्याशी लग्न करेन, याच्यासाठी कुणाच्याही परवानगीची त्यांना गरज नव्हती। पण रामचंद्र म्हणतात की नाही, मी लगेच विवाह करू शकणार नाही, मी माझ्या पित्याची आधी संमती घेईन आणि मगच मी विवाह करेन। आणि याला कुठेही सीतेनेही आडकाठी केलेली नाही, कोणीही केलेली नाही।
म्हणजे पती पत्नीचं नातं हे दृढ होतं, वाढतं ते या पद्धतीत. अयोध्येत आल्यानंतर सुद्धा की ज्या पद्धतीत सीता वागते आहे, बोलती आहे, सगळ्यांशी ती कशी वागते आहे, सगळ्या सासवांशी सुद्धा अत्यंत प्रेमाने वागते आहे. दुसरी आणखीन एक गोष्ट आहे की हे नातं दृढ व्हायला जी घरातली मोठी पिढी आहे, म्हणजे त्या स्त्रीचे सासू सासरे असतील, म्हणजेच त्या मुलाचे आई वडील असतील, आणखीन त्यांचे आजोबा असतील, ह्या सगळ्यांनी काय करायला पाहिजे, तर त्या दोघांवरती विश्वास टाकायला पाहिजे की त्यांनी सुद्धा त्यांची जपणूक कशी केली पाहिजे. खूप सुंदर वाक्य दशरथाच्या तोंडी वाल्मिकी घालतात. दशरथ असं म्हणतो आहे अयोध्येत आल्यानंतर की सीता जेव्हा गृहप्रवेश करते त्यावेळेला तो आपल्या तिन्ही पट्टराण्यांना असं सांगतो आहे की ह्या आपल्या सुना नाही, आपल्या मुली आहेत, आणि पापणी जसं डोळ्याचं रक्षण करते तसं तुम्ही सुनांचं रक्षण करा. किती छान शब्द आहेत बघा. म्हणजे हा आदर्श सगळ्या कुटुंबामध्ये किती घेण्याचा, आणि हा जर असेल ना तर पती आणि पत्नीमधलं नातं अधिक दृढ होत जातं. कित्येक वेळेला असं होतं की तसा जर विचार केला, ऐकून सगळं रामायण आपण पाहतो आहोत, ऐकतो आहोत, वाचतो आहोत, आणि या सगळ्यामध्ये असं एक लक्षात येतं की हे खरोखर एक आदर्श असलेलं दाम्पत्य एकमेकांवर अत्यंत नितांत प्रेम यांचं आहे. आणि इतकं प्रेम आहे, दोघंही एकमेकांच्या गुणांना पूर्ण कसे समजून घेत आहेत आणि एकमेकांच्या गुणांवरही प्रेम करत आहेत आणि एकमेकांवर व्यक्ती म्हणूनही प्रेम करतात. इतकं प्रेम त्यांच्यामध्ये आहे की दोघांनाही आपल्या जोडीदाराला काय पाहिजे हे तोंडाने न सांगता, रामांना काय हवं आहे हे सीतेला न सांगता कळतं, आणि सीतेला काय पाहिजे आहे ते रामांना न सांगता कळतं. तिला काय वाटतं आहे, तिच्या आपल्याबद्दलच्या भावना काय आहेत हे पूर्णपणे रामाला माहिती. आणि याच्यामधलं आणखीन एक उदाहरण आहे, म्हणजे वनवासात सुद्धा आणि प्रत्येक जण सीतेला असं सांगतायत, रामांना असं सांगतायत, भरद्वाज मुनी सांगतायत, अगस्ती सांगतायत, अत्रि ऋषी असं सांगतायत की तू तिची खूप काळजी घे. कारण सगळ्यांना खूप कौतुक वाटतं आहे की रामचंद्रांना वनवासाचं आज्ञा झाल्यावर सीता त्यांच्या बरोबर वनवासात आहे, की इतर स्त्रिया काय आहेत तर त्या त्यांच्या राज्यामध्येच राहिल्या आहेत, पण आपल्या पती जिथे आले तिथे जिथे राघव तेथे सीता. मी दुसरीकडे राहणार नाही, माझं कर्तव्य हेच आहे की कुठल्याही स्थितीत माझा पती असेल तरी मी तिथे राहीन. हा आहे विश्वास. मग त्याच्याबरोबर तरी रामचंद्र तिला सांगायचा प्रयत्न करतात, तिथे कुठल्याही सोयी नाही आहेत, तू राजकन्या आहेस, आत्तापर्यंत सगळं तुझं आयुष्य आहे राजमहालामध्ये आणि सर्व सुखसोयीमध्ये केलेलं आहे, तिथे या तऱ्हेची कुठलीही सुखसोय ही तुला मिळणार नाही. तिथे गवताच्या शय्येवर झोपावं लागेल, अनवाणी चालावं लागेल, काटेकुट्यांचे रस्ते असतील, काही खायला मिळालं तर नाही, फळमुळं खावी लागतील. ती म्हणली तुम्ही मला बरोबर असल्यावर मला या सगळ्याची काही तमा नाही. आणि एकूणच सगळं सीतेचं आयुष्य जर पाहिलं तर वनवासातला 14 वर्षाचा काळ हा तिच्या आयुष्यामधला सर्वात सुखाचा काळ होता, कारण ती तिच्या पतीबरोबर अत्यंत आनंद होती. की जे जे आहे, म्हणजे सुमंत सुद्धा दशरथ राजाला असं वाटतंय की ही माझी इतकी कोमलांगी असलेली अशी ही सून ही कशी वनवासात राहत असेल. त्यावेळेला सुमंत दशरथांना सांगतोय की ती अतिशय आनंदामध्ये आहे आणि कुठल्याही तऱ्हेची ती तक्रार तर करत नाहीच, उलट ती अनेक गोष्टी विचारते की हे कुठे आहे, ते कुठे आहे, हा वृक्ष कसला आहे, याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, हे इथे काय आहे, कुणाचा आश्रम आहे, याचं नाव काय आहे, असे ती प्रश्न विचारते. आणि रामचंद्रही हे काय बॉर्डरसारखं मला विचारते, बघ नंदी असं कुठेही म्हणत नाही. आज म्हणतात आपल्याकडे एवढं कसं तुला कळत नाही, जाऊ दे काय इथे बुणबुण लावली आधी मला नीट बघू दे, असं कुठेही रामचंद्र म्हणत नाही. आणि तिथे गेले. एवढंच नव्हे तर जेव्हा ती सुवर्णमृग पाहते आहे, रामाना काय माहिती नव्हतं का हो की हे राक्षस असे रूप घेत आहेत ते, कारण ही सगळी कल्पना लोपामुद्रा आणि अगस्ती यांनी त्यांना दिलेली होती. कारण वनवासामध्ये राहणं या राक्षसांच्या कुठल्या प्रतीचे ते त्रास देऊ शकतात. ते म्हणतात की तुझ्या सीतेसारख्या लावण्यवती सुंदर स्त्रीला पत्नीला घेऊन राहणं ही सोपी गोष्ट नाहीये, तू तिची खूप काळजी घे. कुठल्याही रूपाने ते कसे येऊ शकतात, तुम्हाला ते कसे फसवू शकतात, त्रास कसे देऊ शकतात, याच्यातनं तुम्हाला स्वतः संरक्षित कसं ठेवायचं, या सगळ्या गोष्टी
अगस्त्य लोपामुद्रांनी रामचंद्रांना सांगितले होते. पण जेव्हा सीता त्यांना पुन्हा पुन्हा म्हणायला लागली, त्यांच्या वारंवार या स्कंदाला, उजव्या स्कंदाला हात लावून ती त्यांना म्हणते, अहो मला तो हरिण द्या ना, मला तो हरिण द्या ना, मला पाहिजे तो हरिण. आणि लक्ष्मण सांगतोय त्यांना की रामा, हे तो राक्षस असणार आहे, असा कुठे सोनेरी हरिण असतो का, हे राक्षस असणार आहे. पण रामचंद्र तिकडे लक्ष देत नाहीये आणि त्यांना सीताजी ते गोड बोलते आणि त्यांच्याकडे मागणी करते, त्याच्याच मोहामध्ये त्यांचं सगळं लक्ष आहे. आणि मग तत्काळ ते धनुष्य घेऊन मारीजाच्या मागे गेले. लक्ष्मणाला ते असे म्हणतात की तू म्हणतोस तसा हा राक्षस असेल कदाचित, जर असेल तर मी त्याला मारलंच पाहिजे, म्हणून ते गेले. म्हणजे ही जी गोष्ट आहे, म्हणजे सीता गेल्यानंतर, पळवून नेल्यानंतर सुद्धा ज्या तऱ्हेचा विलाप हा रामचंद्र करतात, त्याच्याबरोबर ही सीतेची अवस्था कशी झाली आहे हे सुद्धा हनुमान जेव्हा सीतामाईला सांगतायत त्यावेळेला ते सांगतायत की ते सीते सीते याशिवाय दुसरा शब्द ते बोलतच नाही. अगदी गरज असेल तेवढंच ते बोलतात, बाकी तुझ्याशिवाय दुसरा शब्द त्यांच्याबद्दल येत नाही. ते त्यांना रात्रभर झोप लागत नाही, मधनातनं कुठे डोलकी लागली तर ते तुझ्याच चिंतनामध्ये मग्न असतात. ते साधी शय्या गवताची तयार करायचे कष्ट घेत नाहीत, तसेच ते जमिनीवर याच्यावरती झोपलेले असतात. अनेक सरपटणारे किडे त्यांच्या अंगावर हिंडत असतात, पण तरी त्यांना त्याचंही भान नसतं, इतके ते तुझ्या चिंतनात मग्न झालेले आहेत. आणि असं हे असलेलं पती पत्नीचं अजोड असं नातं, आणि हे पुढे कितीही त्यांच्या ह्याच्यामध्ये विरोध झाला किंवा त्याचा तिचा त्याग करावा लागला सीतेला, तरी सुद्धा या नात्यामध्ये कुठे वाद झालेली नाही. ते त्यांचं एकत्व नातं त्यांचं शेवटपर्यंत असंच दृढ हे राहिलेलं आपल्याला दिसतं. याचप्रमाणे जर विचार केला या तुलनेमध्ये, तर लक्ष्मण उर्मिला, भरताची पत्नी मांडवी, शत्रुघ्नाची पत्नी श्रुतकीर्ती यांचं हे नातं असंच अत्यंत दृढ असलेलं दिसतं. की वास्तविक भरतांनी जो निर्णय घेतला होता की मी तपस्वी वेशाने आणि वृत्तीनेच राहीन, मी अयोध्येमध्ये पाऊल टाकणार नाही, मी अयोध्येत येईन तर श्रीरामांच्या बरोबर, म्हणून तो अयोध्येच्या बाहेर तपस्वी वेशाने राहतो. मांडवी त्याच्याबरोबर राहते आणि त्याला ती वेळोवेळी त्याच्या कर्तव्याची आठवण करून देते. निषेधाचा एक सूर देखील तिच्यामध्ये नाही. तीच गोष्ट श्रुतकीर्तीची पण आहे, ती आपल्या पतीच्या मूल्यांची नाही. कारण भरत हा राज्याबाहेर जाऊन राहिला, राम लक्ष्मण वनवासात गेले, दशरथाचा मृत्यू झालाय आणि मग या वेळेला कुटुंबातल्या सर्व आयांना सांभाळायची जबाबदारी, दशरथाच्या 350 राण्या, त्यांचे असलेले परिवार, या सगळ्यांना सांभाळणं, राज्यकारभार सांभाळणं, हे सर्व कोण करत होतं? शत्रुघ्न करत. आणि त्यावेळेला यांच्या पत्नीनेही त्यांना अतिशय उत्तम साथ दिलेली दिसते. अशीच आणखीन एक जोडी जर आपण पाहिली तर अहल्या आणि गौतमांची. कदाचित थोडंसं वेगळं विचित्र वाटेल, कारण अहल्याच्या बाबतीमध्ये तिच्यावरती जी वेळ आलेली होती की इंद्राने तिचा जो जबरदस्ती तिच्यावरती केली, गौतमाने तिला शाप दिला वगैरे, पण तरी ते आदर्श कसं ते जरी झालं आणि गौतमाने जरी सांगितलं की तू तुझ्या हातनं जे काही घडलं त्याचं पश्चात्तापाने तुझं पाप धुतलं जाईल, तर तू पश्चात्ताप जर तुला करत झाला असेल तर तू एकांतवासात राहून तू चिंतन कर आणि तू इथे राहा. आणि एकट्याच बायकोला आपल्याला सोडून ते गेलेले नाहीये, तर ते देखील तप करायला. म्हणजे पती पत्नीचं नातं त्यांचं तेच आहे की इथे पत्नीची चूक असेल तर पती सुद्धा त्याची शिक्षा म्हणून तप करतात. एवढंच नव्हे तर राम आल्यानंतर जेव्हा अहिल्या तिचं जे आजूबाजूच्या समाजाचं मतपरिवर्तन रामाने केलेलं दिसतं की केवळ स्त्री पश्चात्ताप झाल्यानंतर स्त्री ही वंद्यच आहे, आणि याच्यापूर्वी तिने जे काम केलेलं आहे समाजासाठी ते समाजाने लक्षात ठेवायला पाहिजे. जी अशी आहे त्या तिचं ते ती पीडितच आहे, तिचा काय त्यामध्ये दोष, पण समाजात तिलाच दोष देतो. आजही ही वृत्ती पूर्ण संपलेली नाही. म्हणजे त्यावेळेस जर रावण बराव आहे का काय असं म्हणायची असेल, कारण रावणाने पळवून घेऊन तिला अशोकवनात तरी ठेवलं आणि रामाने नंतर सोडवून पण आणलं. पण आजचे जे रावण आहेत ना, ते जबरदस्ती करून पुन्हा तिला मारून टाकतात, हे अधिक वाईट आहे. तर हे जे आहे तर या सगळ्यांवरती
हे होऊन सुद्धा पती पण त्याच्या बरोबरीने तप करतो आहे आणि प्रत्यक्ष समाजाचं परिवर्तन घडवून आणतो. समाजाने जेव्हा तिचा स्वीकार केला तेव्हा गौतम पुढे येऊन पुन्हा त्यांचा संसार सुरू झाला. ही गोष्ट खूप लक्षात घेण्यासारखी आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही किलबिश नाही. आणि नंतर मग कन्या पण एक त्यांना झालेली आहे आणि पुढे त्यांचं जे आहे त्या अहल्येने असं काय काम केलं तर पाण्याचं जे तिच्या पतीचं काम होतं की पाणी नियोजन की गोदावरी नदी जे काम भगीरथाने गंगा आणून केलं तेच काम गौतमाने गोदावरी नदी संपूर्ण महाराष्ट्रापासून खालपर्यंत सुजलाम सुफलाम भूमी केल्याचं काम गौतमाचं होतं आणि त्या कार्यामध्ये ते अडकलेले असताना मग्न असताना संपूर्ण अहिल्याने गौतमांचा जो आश्रम होता त्यातले शिष्य आणि अगदी थोड्या पाण्यामध्ये बाकीच्या ठिकाणी दुष्काळ पडला तरी अगदी थोड्या पाण्यामध्ये विपुल धान्य कसं पिकवायचं याचं संपूर्ण ज्ञान त्या लोकांना देऊन तेवढं पिकवून दाखवलं. आपल्या आश्रमामधनं दुपार तिपार म्हणजे वारंवार आता लवकरात लवकर कमी काळामध्ये धान्य पिकवायचं आणि लोकांना ते द्यायचं. अशा तऱ्हेचं संपूर्ण संशोधन अहल्याने केलं. एवढंच नव्हे तर जे काही पाणी आहे त्याचं म्हणजे ज्याला जलनियोजन असं आपण म्हणू तर हे जलनियोजन कसं करायचं त्याचं प्रदूषण कसं करायचं नाही. गुरं धुवायची जागा नदीमध्ये कुठे असावी, आंघोळ करण्याची जागा कुठे असावी, पाणी कुठे द्यावं, प्यायचं पाणी कसं राखावं, ते शुद्ध कसं ठेवावं या सगळ्याबद्दल अत्यंत खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक काम अहिल्याने केलेलं आणि म्हणून मग तिच्यासाठी तुम्ही ते काम लक्षात घेऊन त्याचा वारसा पुढे चालवला पाहिजे असं रामचंद्रांचं होतं आणि मग दोघं एकत्र आले. राम सीता यांचं जसं आपण पाहिलं त्याचप्रमाणे नंतर मात्र मंदोदरी आणि रावण भले मंदोदरीची पतिव्रता स्त्री म्हणून गणना पहिल्या 5 जसं पतिव्रतांमध्ये होते परंतु त्यांचं तिने आपल्याकडनं पतिपत्नीचं नातं पवित्र राखण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला साथ रावणाची मिळाली नाही कारण तिच्याशी रावण एकनिष्ठ नव्हता. तर एकनिष्ठता हा पतिपत्नी नात्यांमधला खूप महत्वाचा भाग आहे. हा एक उत्तम आदर्श रामायणात समाजाशी समाजातल्या विचारवंत लोकांनी कसं नातं ठेवायला पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण म्हणून ऋषी समाजाचं संदेश ऋषी समाजाकडचा संदेश रामायण आपल्याला देतं. तर पतिपत्नींचं नातं जसं ज्याच्यामध्ये आपण 6 गुण यांच्यामध्ये कसे असले पाहिजे असं म्हणतो तसं एक सप्तपदीच्या वेळेला जसे आहे की विवाहामध्ये सप्तपदी आहे आणि तिच्या बरोबर तिचा पती आहे तर याला खूप अर्थ आहे. तर ह्या अर्थ कसा आहे तर ते याच्यामध्ये स्त्री पुरुषांनी प्रत्येक पाऊल म्हणजे हे 60 टप्पे जे आहेत तर हे 60 टप्पे कसं एकमेकांबरोबर राहायला पाहिजे आणि नंतर एकमेकांचा सहचर म्हणून कसं राहायला पाहिजे ह्याचं दिग्दर्शन करणारी वैदिक संस्कृती आणि त्याचं प्रत्यक्ष आचरण या रामायणामध्ये आपल्याला दिसतं आणि हाच आदर्श समाजापुढे आज ठेवणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपण आज थांबतो आहे. याच्या पुढचा भाग आपण उद्या